स्वातीस मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। आज आपल्याला बनवायची एकदम खुसखुशीत अशी उपवासाची भगर आणि बटाटा चकली। चकली तुम्ही बघू शकता एकदम छान खुसखुशीत झालेली आहे, 3 ते 4 पट फुललेली आहे। चकलीच्या मशीन शिवाय ही चकली कशी तयार करायची ते देखील आज आपल्याला बघायचं आहे। चला तर मग जास्त वेळ न घालता एकदम साध्या आणि सोप्या रेसिपीला सुरुवात करूया। आता उपवासाची ही भगर बटाटा चकली तयार करण्यासाठी आपण या ठिकाणी 1 कप भगर घेतलेली आहे। भगर आपल्याला छान स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे। 2 ते 3 पाण्याने आपल्याला भगर छान स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे। यामधील जे काळे पाणी आहे ते पूर्णपणे आपल्याला काढून टाकायचे आहे। भगर आपल्याला एकदम छान स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे। 2 ते 3 वेळेस मी यामध्ये पाणी घालून भगर छान चोळून धुवून घेतलेली आहे। त्या भगरीमध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि भगर आपल्याला रात्रभर भिजण्यासाठी बाजूला ठेवून द्यायची आहे। ही चकली तयार करण्यासाठी आपल्याला भगर रात्रभर भिजू घालून घ्यायची आहे। त्यामुळे आपली चकली एकदम छान खुसखुशीत तयार होते। अजिबात आतमध्ये कडक होणार नाही, मस्त खुसखुशीत अशी आपली ही चकली तयार होते। आता दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकता भगर आपली छान भिजलेली आहे। भगरीमधील जे पाणी आहे ते आपल्याला काढून टाकायचं आहे आणि भगर आपल्याला एकदा छान स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे। आता त्याच कपाने मी या ठिकाणी 1/4 कप साबुदाणा देखील भिजू घालून घेतलेला आहे। साबुदाणा देखील आपल्याला या चकलीमध्ये वापरायचा आहे। आता भगर आपली छान भिजलेली आहे, साबुदाणा देखील आपला छान भिजलेला आहे। 1/4 कप आपण कच्चा साबुदाणा मोजून घेतलेला आहे। साबुदाणा भिजू घालण्याच्या अगोदर तुम्ही या ठिकाणी साबुदाणा मोजून घेऊ शकता। आता भगर आपल्याला शिजवून घ्यायची आहे। एका जाडबुडाच्या कढईमध्ये आपण 2.5 कप पाणी घालून घेतलेलं आहे। 2.5 कप पाण्यामध्ये आपली भगर छान मऊ अशी शिजल्या जाते। आता पाण्यामध्ये आपल्याला लगेचच मीठ घालून घ्यायचं आहे। तर 1 ते 1.5 चमचा आपल्याला यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे। मीठ आपल्याला पाण्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। पाण्याला आपल्याला छान उकळी येऊ द्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये भगर घालून घ्यायची आहे। पाण्याला छान उकळी आलेली आहे। आता यामध्ये आपल्याला धुवून घेतलेली जी भगर आहे ती भगर आपल्याला घालून घ्यायची आहे। भगर आपल्याला पाण्यामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आहे। आता यावरती आपल्याला झाकण ठेवून भगर छान अशी शिजवून घ्यायची आहे। भगर भिजू घालून घेतलेली त्यामुळे शिजण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही। तर 2 ते 3 मिनिटांमध्ये आपली भगर छान अशी शिजल्या जाते। 2 मिनिटांनंतर मी झाकण उघडून भगर छान अशी मिक्स करून घेतलेली आहे। परत आपण यावरती झाकण ठेवलेलं आहे आणि परत आपण 1 मिनिट याला शिजवून घेऊया। 1 ते 2 मिनिटांनंतर झाकण उघडून घेतलेलं आहे। आपली जी भगर आहे ती एकदम छान मऊ अशी शिजलेली आहे, अजिबात बुडाशी लागलेली नाहीये। चमच्याने आपल्याला भगर छान व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे। बुडापासून आपल्याला भगर हलवून घ्यायची आहे। आता आपल्याला या ठिकाणी बटाटे देखील लागणार आहेत चकली बनवण्यासाठी। तर मी या ठिकाणी 2 बटाटे उकडून घेतलेले आहेत। बटाट्यावरील साल आपण काढून घेतलेले आहे। बटाटे आपल्याला चकलीमध्ये किसून वापरायचे आहेत। तर या ठिकाणी मी किसणी घेतलेली आहे आणि एका ताटामध्ये आपल्याला हे बटाटे किसून घ्यायचे। बटाटे किसून घेतल्यामुळे आपली चकली करताना तुटणार नाही, त्यामुळे आपल्याला शक्यतो किसूनच हे बटाटे यामध्ये वापरायचे आहेत। आता बटाटे मी या ठिकाणी किसून घेतलेले आहेत। जो साबुदाणा आपण भिजू घालून घेतलेला आहे तो साबुदाणा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे। साबुदाणा आणि बटाटा आपण छान असा मिक्स करून घेतलेला आहे। आता आपल्याला यामध्ये शिजून घेतलेली भगर घालून घ्यायची आहे। सोबतच मी यामध्ये लाल मिरच्या मिक्सरला बारीक करून घेतलेल्या आहेत। त्या लाल मिरच्याचा ठेचा आपण यामध्ये 1 चमचा घालून घेत आहोत। तुम्ही हिरव्या मिरचीचा देखील या ठिकाणी वापर करू शकता। जास्तही तिखट आपल्याला यामध्ये घालायचं नाही, नाहीतर चकली खाताना ठसका लागू शकतो। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यामध्ये लाल तिखट देखील टाकू शकता। आता भगर गरम आहे त्यामुळे मी चमच्याने सुरुवातीला याला मिक्स करून घेत आहे। मीठ आपण सुरुवातीलाच टाकलेलं आहे। चमच्याने मी भगर छान अशी मिक्स करून घेतलेली आहे। हलकीशी भगर आपली थंड झालेली आहे, त्यानंतर मी हाताने याला छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। अशा पद्धतीने आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे। चकली बनवण्यासाठी आपलं हे मिश्रण आता तयार आहे। आता बऱ्याच जणांकडे चकली बनवण्याची मशीन नसते, तर अशा वेळेला तुम्ही एखाद्या दुधाच्या थैलीचा किंवा मिठाच्या थैलीचा वापर करू शकता, किंवा आपण केक बनवण्यासाठी जी पायपिंग बॅग वापरतो त्याचा देखील तुम्ही या ठिकाणी वापर करू शकता। आता मी या ठिकाणी एक पायपिंग बॅग घेतलेली आहे, त्याला छोटंसं आपण होल करून घेतलेलं आहे। तुम्हाला चकली किती जाड करायची त्यानुसार तुम्ही याला होल करून घेऊ शकता। पायपिंग बॅगमधून देखील या चकल्या छान सहजरित्या गोल आकारामध्ये तयार होत आहेत। अशा पद्धतीने तुम्ही दुधाच्या थैलीचा किंवा पायपिंग बॅगचा वापर करून बिना मशीनच्या या चकल्या तयार करू शकता। काही चकल्या मी या ठिकाणी पायपिंग बॅगचा वापर करून तयार केलेल्या आहेत, बाकीच्या चकल्या मी या ठिकाणी मशीनचा वापर करून तयार करणार आहे। तर मशीनमध्ये आपण मिश्रण भरून घेतलेलं आहे। मशीनचा वापर करून देखील या चकल्या एकदम सहजरित्या छान तयार होत आहेत। मस्त अशा आपल्या या चकल्या तयार झालेल्या आहेत। उन्हामध्ये आपल्याला या चकल्या सुकवून घ्यायच्या आहेत। उन्हाची जर सुविधा नसेल तर तुम्ही पंख्याच्या हवेखाली देखील या चकल्या सुकवून घेऊ शकता। छान उन्हाला सुकवून घेतलेले आहेत। बघू शकता मस्त पांढर शुभ्र अशा आपल्या उपवासाच्या या चकल्या तयार झालेल्या आहेत। आता चकली आपल्याला तळून देखील बघायची आहे। गॅसवरती आपण एक कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये आपण तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। तेल आपल्याला छान गरम होऊ द्यायचे, त्यानंतरच आपल्याला चकली तळून घ्यायची आहे। तर तेल आपले छान गरम झालेलं आहे। आता तेलामध्ये आपण चकली सोडून घेतलेली आहे। त्या आकारापेक्षा डबल झालेली आहे, 2 ते 3 पट छान फुललेली आहे। एकदम खुसखुशीत कुरकुरीत अशी आपली ही उपवासाची भगर आणि बटाट्याची चकली तयार झालेली आहे।
आणखीन काही चकल्या आपल्याला या ठिकाणी तळून घ्यायच्या आहेत. तर बघू शकता तुम्ही मस्त अशा आपल्या या चकल्या पांढऱ्या शुभ्र तयार झालेल्या आहेत, छान खुसखुशीत झालेल्या आहेत. काही चकल्या मी या ठिकाणी तळून घेतलेल्या आहेत. चकली मी तुम्हाला तोडून देखील दाखवत आहे. आवाज ऐकू शकता तुम्ही, एकदम खुसखुशीत अशी आपली ही चकली तयार झालेली आहे आणि चवीला तर आपली चकली एकदम छान लागते. तर एकदम मस्त अशी आपली उपवासाची ही चकली या ठिकाणी तयार झालेली आहे. अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. भेटूया तसेच एखाद्या छानशा आणि नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.